शिक्षण हे माणसाचं खरं धन आहे आणि हे जर धन पैशाने मिळत असेल तर नेमकं यामुळे जे लाखो विद्यार्थी मन लावून अभ्यास करतात त्यांच्या भविष्याचा प्रश्न समोर येतो. आपण जर पाहिलं तर देशभरामध्ये सध्या नीट प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजलं होतं. कारण नीट पेपर फुटी असेल, MPSC पेपर फुटी असेल किंवा रिसेंटली आपण जर पाहिलं तर TET पेपर फुटी असेल. यामुळे मात्र संपूर्ण महाराष्ट्र आणि देश हादरलेला आहे आणि यामुळे मोठं आंदोलन देखील उभारलं होतं. मात्र असाच प्रकार पुण्यामध्ये पुन्हा एकदा समोर आलेला आहे. पुण्यातील ऑक्सफोर्ड ऑफ द ईस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये एक भयंकर आरोप या विद्यापीठावर करण्यात आलेला आहे. नेमकं काय प्रकरण आहे आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत. पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात तब्बल 3 लाख रुपयाला तुम्हाला पदवीचं प्रमाणपत्र दिलं जातं असे आरोप करण्यात आलेले आहेत. आणि हे जे आरोप आहेत हे कुठल्या राजकीय मंडळींनी नाही किंवा कुठल्या शैक्षणिक किंवा मोठ्या अधिकाऱ्यांनी हे आरोप केले नाहीत, तर हे आरोप एका ॲटो चालकाने केलेले आहेत. होय, एका ॲटो चालकाने केलेले आहेत. म्हणून या प्रकरणाची सध्या अवघ्या राज्यभर चर्चा सुरू आहे. आपण जर पाहिलं तर रिक्षा चालवून आपण कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा हा जो महेश कदम आहे, आपल्या मुलाच्या कामानिमित्त युनिव्हर्सिटीमध्ये गेला होता आणि गेल्याच्या नंतर त्यावेळेस तिथं 2 त्या ठिकाणी प्राध्यापक होते आणि ज्यावेळेस त्यांनी ते बोलत होते तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्हाला आम्ही BComची पदवी मिळवून देऊ, फक्त त्यासाठी तुम्हाला 3 लाख रुपये द्यावे लागतील. किती? तब्बल 3 लाख रुपये. आणि यानंतर मात्र यामध्ये जो ऑटो चालक आहे, जो महेश कदम यांनी मात्र जसा सौदा ठरला त्याप्रमाणे त्यांनी 3 लाख रुपये दिले. आणि मात्र ज्यावेळेस त्याच्या हातामध्ये हे प्रमाणपत्र आलं त्यानंतर मात्र त्याच्या भुवया उंचवल्या. त्यावेळेस नेमकं काय झालेलं आहे की ज्यावेळेस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठऐवजी त्या ठिकाणी युनिव्हर्सिटी ऑफ पुणे असा उल्लेख केला होता, यावेळेस त्याला संशय आला आणि याबाबत त्यांना विविध प्रश्न पडले. आणि या आरोपानंतर एकंदरीत त्याला प्रश्न पडले आणि त्यानंतर त्यांनी यासाठी विद्यापीठ प्रशासनाला प्रकरणाची त्यांनी बातचीत केली आणि विद्यापीठाला या प्रकरणाची दखल घ्यावी लागली. एकंदरीत या ठिकाणी जे संबंधित अधिकारी होते आणि कर्मचाऱ्याविरोधात चौकशी करण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत आणि या प्रकरणासाठी एक समिती देखील नेमण्यात आलेली आहे. दोषी आढळल्यास फौजदारी गुन्हा देखील दाखल करू अशी माहिती देखील या प्रकरणामध्ये समोर येते. आणि या आरोपामध्ये विद्यापीठाची अजून कुठलीही अधिकृत भूमिका मात्र जाहीर झालेली नाही आहे. आपण जर पाहिलं तर पैशाने आपण मार्केटमधल्या प्रत्येक गोष्टी विकत घेऊ शकतो, पण आता जे ज्ञानाचं मंदिर आहे त्या मंदिरामधून मेहनतीने जिद्दीने जी डिग्री विद्यार्थी मिळवतात, मात्र तीच डिग्री आत्ता अवघ्या काही पैशामध्ये मिळत असल्यामुळे आता विद्यापीठाच्या कारभारावरती प्रश्नार्थक प्रश्न समोर येतोय. कारण आपण जर पाहिलं तर ज्ञानाचं मंदिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संस्थेत जर भ्रष्टाचाराचे आरोप होत असतील आणि यामुळे मात्र जे लाखो विद्यार्थी आहेत, जे गावातून खेड्यातून पाड्यातून जे शिकण्यासाठी येतात, मात्र त्यांच्या भविष्याचा प्रश्न आता समोर आलेला आहे. आता नेमकं या प्रकरणामध्ये गुन्हा कधी दाखल होणार आणि या संबंधित अधिकाऱ्यांवरती काय कारवाई होणार हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. थोडक्यातसाठी अमित मुंडे, पुणे.